नियतीच्या मनाप्रमाणेच घडतंय आणि पुढेही असंच घडणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. तिलोत्तमा मेहेंदळे लग्न मंडपात असताना हे लग्न होणं शक्य नाही आणि माझ्या मनात तर वेगळ्याच भीतीचं सावट आहे. आपला शत्रू कोणी दुसराच निघाला तर? जगन्नाथ, अहो आपण खूप वाट पाहिली आहे या क्षणाची, संघर्ष केलाय यासाठी. आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, तरीही तुम्ही अस्वस्थ का? लग्न उद्या परवावर आलंय. पिसलेले सगळे पत्ते, मांडलेल्या सगळ्या कुंडल्या या चपकल बसल्या नाहीत तर? हो, नका एवढा विचार करू, होईल सगळं नीट. मला तर राहून राहून सावलीचीच काळजी वाटते. उद्या हळद आहे तिची. मला सारखं वाटतंय आपण तिच्याबरोबर जे करतोय ते करतोय. तिच्या सोबत आपण चांगलंच करतोय. कुठलीही शंका आणायची नाही मनात. जगन्नाथ, सावली आणि सारंगचं लग्न थेट होईल असा जरी आपला प्लॅन असला तरी आतापर्यंतचे त्यांचे कोणतेच विधी एकत्र झालेले नाहीयेत. जगन्नाथ, सावलीमध्ये मला आपली सानिका दिसते. त्यामुळे सावलीच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे सारंगची उष्टी हळद दुसऱ्या कुणालाही लागू शकत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळीकडे बघ. प्रेमाने आणि भावनिक होऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. नाही, काहीही झालं तरी सारंगची उष्टी हळद सावलीलाच लागायला हवी. तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर. अगं, तुला माहितीये का एक काय थिएटर गाजवलंय मी. अगं, टाळ्या पडायच्या माझ्या एंट्रीला. पण आज तुझ्या डमी बापाची भूमिका या खऱ्या आयुष्यात करून अगं बक्कळ पैसा कमवतोय मी. पण ही सगळी जगन्नाथरावांची कृपा. जगन्नाथराव जिंदाबाद. सारंगचं एकदा त्या पोरी बरोबर लग्न झालं ना की मग पैसाच पैसा आहे. सारंगचं लग्न माझ्यासोबत होणार. काय? मेहेंदळे कुटुंबाची गृहलक्ष्मी म्हणून मी त्या घरात प्रवेश करणार आणि मग वर्षभरात डिवोर्स घेऊन मालामाल होणार. अगं, पण जगन्नाथरावांचा असा प्लॅन नाहीये ना. एक मिनिट. मी काय म्हणतो, हे सगळं जे ते जगन्नाथरावांच्या विरोधात जाऊन करणं कसं शक्य? हो, आजकाल पैसा इम्पॉर्टंट आहे. पैसा फेकला ना की सगळं शक्य आहे. हे बरोबर आहे. पण हा पैसा फिरायला हवा ना. म्हणजे एकाच ठिकाणी राहून काय फायदा? आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे हवे आहेत ना. हो, बरोबर. मग मी सांगेन तसं करायचं. पैशात लोळाल. सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे.
भैरवीपासून जरा सावध राहा तुम्ही. ते मी आहेच, पण तुला एक सांगतो, सावलीच्या पत्रिकेतला राजयोग स्पष्ट सांगतो की ती या घरची सोन म्हणजे अवघड. त्या वसंतीला कोणी अडवू शकत नाही. काळजी करू नको, योग्य तेच होणार. का बरं? कारण देवाचं आपल्याकडे बारीक लक्ष आहे. वेलकम. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. सॉरी हा तिलोत्तमा, यायला उशीरच झाला ग. अगं हिचा कार्यक्रम होता आणि ट्रॅफिक लागलं रस. ठीक आहे ग, हरकत नाही. हॅलो हॅलो, कशी आहेस तू? आज उशीर झाला, ठीक आहे, काही हरकत नाही, पण उद्या अजिबात उशीर करायचा नाही. उद्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना, मस्त काहीतरी होऊन जाऊन ते. येस. तर आता आगमन सोहळा झालेला आहे, तर हळदीला सुरुवात करूया. मम्मा, आज सावलीची सुद्धा हळद आहे, मग ती कशी येईल गाणं गायला? तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. हळद काय, गरज पडली तर तिरडीवरून नाही उचलून आणून मी ते. चेहरा असं ठेव.